शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडित वक्ता दश सहस्रेषु दाता भवति मानव. म्हणजे 100मध्ये एखादा शूर होतो, 1000मध्ये एखादा पंडित म्हणजेच ज्ञानी होतो, 10,000मध्ये एखादा वक्ता होतो, मात्र दाता होईल की नाही हे सांगणे शक्य नाही. या सर्व गुणांनी परिपूर्ण असणारे, दातृत्वाची पराकाष्ठा गाठणारे आणि या आधुनिक महाराष्ट्राचे माजी 11 वर्ष मुख्यमंत्री असणारे वसंतरावजी नाईक हे त्यांचा परिचय होता. पण 11 वर्ष मुख्यमंत्री पदाचा पदभार सांभाळणं हे इतकं सोपं होतं का? वयाच्या अवघ्या म्हणजे ज्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पद हाती आलं त्यावेळी अवघ्या 5 वर्षांमध्ये त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. मग ते कोयना प्रकल्पामध्ये आलेला भूकंप असो वा दुष्काळ असो, भारत आणि पाकिस्तानाच्या युद्धाच्या वेळी असलेला अन्नधान्याचा तुटवडा असो, त्यांनी या सर्व कामांना ते सामोरे गेले. म्हणतात ना, कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर मा ते संगोत्स्व कर्मणी. म्हणजेच भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी प्रत्येक कार्य हे जनतेसाठी केलं आणि त्याच्यामध्ये त्यांचा कुठलाही स्वार्थ नव्हता. ते आयुष्यभर फक्त कर्मच करत गेले. याचंच उदाहरण द्यायचं झालं तर ज्यावेळी भूकंप आला होता त्यावेळी ते स्वतः तिथे जाऊन त्यांनी भूकंपाचे पुनर्वसनासाठी कार्य केलं होतं. आणि त्याचबरोबर ज्यावेळी दुष्काळ या महाराष्ट्रामध्ये आला होता त्या दुष्काळाने थैमान घातलं होतं. अहो, महाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वात भयंकर असा हा दुष्काळ होता. या दुष्काळामध्ये वसंतराव नाईकांनी जे कार्य केलं ते अतिशय अनमोल होतं. या गरिबाला गरज नव्हती या सरकारच्या भिकेची, या गरिबाला गरज होती हाताला कामाची आणि तोंडाला घासाची. त्यामुळे वसंतराव नाईकांनी रोजगार हमी योजना सुरू केली आणि या योजनेमुळेच महाराष्ट्रामध्ये रामराज्य झालं असं मला वाटतं. पण फक्त लोकांच्या मुखात घास घालून त्यांचं भविष्य सुधारणार होतं का? अन्नदानम परम दानम विद्यादानम तत् परम अन्यैन क्षणिका तृप्तिर् यावत् जीवंच विद्या ही आपली भारतीय संस्कृती सांगते. म्हणजेच अन्नदान हे श्रेष्ठ दान आहेच, पण विद्यादान हे त्याहूनही श्रेष्ठ दान आहे. अन्नाने मनुष्याची क्षणिक क्षुधा शांती होते, पण विद्यादानाने मनुष्याची अजन्म क्षुधा शांती होते असा अर्थ होतो. आणि हे फक्त आणि फक्त वसंतराव नाईकांनाच कळलं. ते कसं? त्यांना ठाऊक होतं आजची भूक भागवणं हे आपलं कर्तव्य नव्हे, तर पुन्हा महाराष्ट्राला अशा दुष्काळाचा सामना नाही करावा लागला पाहिजे. म्हणून त्यांनी 4 कृषी विद्यापीठं उघडली आणि त्या कृषी विद्यापीठांमध्ये ज्ञानदानाचं कार्य केलं. त्यानंतर पाहायला जावं तर ह्या सगळ्या वेळेस त्यांनी या दुष्काळामध्ये एक घोषणा केली होती की याला मी घोषणा नाही म्हणणार, याला भीष्म प्रतिज्ञाच म्हणावी लागेल. कारण जर 2 वर्षात माझा महाराष्ट्र अन्नधान्याने परिपूर्ण झाला नाही तर मी वसंतराव नाईक भर चौकात फासावर जाईल. ही प्रतिज्ञा, ही भीष्म प्रतिज्ञा त्यांनी केली होती. हे आपल्याला विसरून चालणार नाही. आणि 2 वर्षात महाराष्ट्राला कुठल्या कुठे नेऊन ठेवलं हेही आपल्याला विसरून चालणार नाही. त्यांनी केलेलं कार्य इतकं अनमोल होतं. त्यांनी ज्या प्रकारे ती परिस्थिती हाताळली तशी कुणीच हाताळू शकलं नसतं. आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्या काळात सुद्धा रामराज्य होतं. रामराज्य कसं असतं याचा परिचय देताना प्रभू श्री राम भरताना समजून सांगतात की राजा कसा असावा. त्यावेळी प्रभू श्री राम म्हणतात, बरसत हरसत सब लखे करसत न लखे कोय तुलसी प्रजा सो भाग से भूप भाडुसा होय. म्हणजे राजानं अगदी सूर्यासारखं असावं. सूर्य कोणाकोणाकडून कर घेतो? सूर्य समुद्राकडून कर घेतो, सूर्य नदीकडून कर घेतो, सूर्य नाल्याकडून कर घेतो, सूर्य ओढ्याकडून कर घेतो, सूर्य धबधब्याकडून कर घेतो, सूर्य आपल्या अंजुलीतल्या पाण्याकडून कर घेतो. पण त्याने घेतलेल्या कराचा कोणालाच त्रास होत नाही. आणि पण तो ज्यावेळी ते परत करतो ना तेव्हा प्रत्येक शेतकरी, प्रत्येक माणूस, प्रत्येक जीव, प्रत्येक व्यक्ती ह्या जमिनीवरचा आनंदी होतो. हेही विसरून चालणार नाही. राजाने देखील असंच असावं. आणि हे वसंतराव नाईक होते. म्हणून मला असं वाटतं की त्यांच्या काळात हा रामराज्य होता. अयम नीच परो वेदी गणना लक्षेतसाम उदार चरितानंद वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना त्यांची होती. मला असं वाटतं. म्हणूनच आपण आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार हे वसंतराव नाईकांना म्हणू शकतो. आणि हरित क्रांतीचे प्रणेते त्यांना का म्हणण्यात आलं हेही आपल्याला ठाऊक आहे. त्यांनी केलेलं कार्य खूप आहे. त्यांनी केलेलं कार्य जर सांगायला जावं, मी पहिले म्हटल्याप्रमाणे कितीतरी दिवस अपुरे पडतील. पण वेळेचं बंधन हे प्रत्येकाला आहे आणि त्या वेळेच्या बंधनात राहून मी माझे भाषण इथे संपवते. धन्यवाद.